नुकतंच आपण एक 3 गुरुवार आधीपासून आता हा 5वा गुरुवार आहे. आपण कोणाचा वाढदिवस असेल जो अवास्तव खर्च आपण करतो, तर तो खर्च न करता किंवा कोणाची जयंती असेल, कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ जर आपल्याला काही करायचं असेल तर आम्ही एक गोरक्षण, अभिषेक, महाप्रसाद, दवाखाना, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि विधवाश्रम हे सगळे उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे. आणि त्यासाठी आपण आजीवन आपल्याला एक वर्गणी द्यायची, ती आहे 5,501 रुपये. जोपर्यंत हे मंदिर राहणार आहे, कदाचित मी नसणार, तुम्ही नसणार, परंतु आपलं जे नाव आहे ते अविरत इथे सुरू राहणार आहे. वाढदिवसाचा असा उद्देश आहे की सध्या आपल्याकडे महाप्रसाद दर गुरुवारी होतो. जेव्हा वृद्धाश्रम होईल, आपली अभ्यासिका होईल, इथे मुलं राहायला येतील, तेव्हा हा महाप्रसाद दररोज चालू राहणार आहे, सकाळ आणि संध्याकाळ. तेव्हा आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपली जर इच्छा असेल तर आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल, त्याची जन्मतारीख आपल्याला इथे द्यायची आहे. आणि अशा वातावरणामध्ये वाढदिवस साजरा होणं हे खूप मोठं चांगलं काम आहे आणि कार्य आहे. आणि तुमचं नाव, आपल्या महाराजांनी मगाच म्हटलं की आपल्याला आपल्या आजोबानंतर पंजोबाचं नाव आठवत नाही, म्हणून आपलं नाव नेहमीसाठी इथे राहणार. इथे आपण 2 मोठ्या स्क्रीन लागणार आहे आणि महाप्रसादाच्या प्रसादालयाचं काम येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे. अतिशय सुंदर आणि सुरेख असं हे कार्य आहे आणि या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. आमच्या ताईंनी आम्ही ते 5,500 भागेला जर 365 दिवस केले तर 15 रुपये 75 पैसे पडतात एका दिवसाला. आणि आमचे जे भाऊ आहेत, माऊली भाऊ आहेत, त्यांनी जर आपला काही खर्च कमी केला तर ते जर केलं तर एका पुण्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. अतिशय चांगला उपक्रम आहे. आपण इथे या माध्यमातून गरिबांची मुलं शिकले पाहिजे. आत्महत्याग्रस्त शेतकरी जे कुटुंब आहेत त्यांच्या मुलांना आपण इथं निशुल्क शिकवणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात, या चांगल्या उपक्रमात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, हीच आजच्या या ग्राम जयंती चरणी आणि तुकडोजी महाराजांच्या विचाराला आपण समोर नेऊया असं मला या आज ग्राम जयंतीच्या दिवशी वाटते. म्हणून याच्यात आपण सगळेजण सहभागी होणार एवढीच आपल्या सर्वांकडून आशा करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम करतो. जय गजानन.